तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता आलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर बघा आता शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून अखेर नमूद शेतकरी योजनेच्या हप्त्याला सुरुवात झाली आहे आणि त्यासोबत पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील वितरित केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता तोच निर्णय आता शासनाच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता नमूद शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि अखेर त्यासोबत पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असे 2 हप्ते शेतकरी बांधवांना आता एकत्रित मिळू लागले आहे. टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट देण्यामध्ये आले. बघा, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार. मोठी बातमी आता समोर आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमूद शेतकरी योजना 9वा हप्ता 2,000 रुपये मिळणार आणि त्यासोबत पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील 2,000 रुपये मिळणार. त्यामुळे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अशा अफवा देखील पसरल्या होत्या की नमूद शेतकरी योजनेचा 3,000 रुपये झालाय. बघा, अशा अफवांवर अजिबात विश्वास करू नका. त्यासोबत सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा देखील 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 4,000 रुपये या पण वेळेस मिळणार आहे. बघा, आज या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली आहे. ज्या हप्त्याची तुम्ही गेल्या कित्येक महिन्याभरापासून वाट पाहिली होती, तोच हप्ता आणि तोच निधी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा हे अपडेट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत हे नक्कीच पहा व्हिडिओ. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यादी समोर आली, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण निर्माण झाली आहे. हा निधी सर्व शेतकऱ्यांना अजिबात मिळणार नाही. लक्षामध्ये ठेवा. आता यामागे कारण असं आहे की वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला, पहिल्यांदा 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करूया, नंतर पुन्हा 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करूया आणि पुन्हा 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करूया. म्हणजे की टोटल 3 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये वितरण पार करू. बघा, त्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वितरित केला जात आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्याची यादी निवडण्यामध्ये आली आहे. मग शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येतंय की नाही सर्वप्रथम तुम्हाला चेक करावं लागणार आहे. जर या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून 100% आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना ही अपडेट पाहायला मिळेल.